आणि जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. मित्रांनो, जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 सुलतानी संतांशी तेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 सुलतानी संतांशी तेच लढला होता. ते छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, खरं तर सर्वच लढाया या तलवारीच्या जोरावरती लढता येत नाहीत. काही लढाया या बुद्धीच्या बळावरती सुद्धा लढाव्या लागतात. म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचे लेखन करणारे शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज. खरं तर ज्या माऊलीने आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली येऊ देणार नाही, ज्या माऊलीचं कुंकू कधी खाली आलं नाही, ज्या माऊलीचा बाही इथून मनगटापासून खाली कधी आला नाही, त्या माऊलीला म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलत का? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न एका ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं. आता हळूहळू मला कळायला लागलं की माझं लग्न ज्या माणसाशी झाले ना, तो काही साधा सुद्धा मनुष्य नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीसूर्यच आहे. त्या काळात बाईने उमरा लढण्याची पद्धत नव्हती. बाईच्या गतीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपल्या घरातली माणसं, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांना उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच कुळ ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फराद नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड द होल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू द्यायला तयार नाही. सो बॅक मिस्टर फुले. झालं. आणि ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बे के बे, बेदोन उच्चार, बेत्रिक्षा, हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी होय, शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील वेडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि म्या पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिवपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगलात तर नाम होईल. पण धर्माचं मत, पण समाजात मत धर्म बुडेला मग किती खूप सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं, यात कोणता धर्म बुडतो? इतका तकला दोष शकतो का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जाताना शेण फेकलं तरी मी सहन केलं, चिखल फेकलं तरी मी सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि एक भतीमाड माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या लेकीबाईनं शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावे की आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानांच्या पत्नी होते. अशी घेतली कण त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं. आज आलायस थोबाड फुटलं, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. स्त्री कोणा जातीच्या सुटल्या धर्माची, ती नेहमीच बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा वाढला या तिचा काय दोष असतो? आणि यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रथाही सुरू केली. त्यानंतर आम्ही विधवाबाईला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरु धावण्यानं आमचं अंगण कसं बदलून जायचं, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुणे प्लेटची साथ पसरली होती. आणि यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचे. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं आणि अनेक रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता, म्हणून तो कधी ना कधीतरी आम्हालाही होणार होता. पण मुळीच आणि जगणाऱ्या समाजासाठीच ना, मग यासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. बघता बघता आमच्या 18 शाळाही झाल्या. सती प्रथा, केशव, पण या सर्वांना आम्ही मात केलं, कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. आणि म्हणूनच म्हणेल की विद्येविना मती गेली, मतीविना गती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती, नीतीविना गती गेली आणि गतीविना शुद्ध कचली. आणि एवढा अनर्थ एका अविद्येने केला. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, आणि जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणूनच मुलींना वाचवा आणि मुलींना शिकवा आणि आपल्या देशाची साक्षरता वाढवा. शेवटी एवढीच म्हणेल की बेटियां सबके नसीब में कहाँ होती है, रब को जो घर पसंद आता है सिर्फ वहाँ ही बेटियां होती है, सिर्फ वहाँ ही बेटियां होती है. धन्यवाद.